वारसा आणि आता तो तुम्ही पुढे घेऊन जाताय, आदित्य तो पुढे घेऊन जाताय. आम्ही पंतप्रधानांची मुलाखत केली होती. तर उद्धवजी मी फक्त एक बाईट तुम्हाला ऐकवतो त्याच्यावर, कारण की ते आता पंतप्रधान स्वतः बोलले त्यासाठी मी तुम्हाला तो बाईट ऐकवतो. आणि तो वारसा हक्काबद्दलच आहे की नेमकं त्यांना काय वाटतं वारसा हक्काबद्दल. मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे म्हणजे त्यांचे उनके विरासत के उत्तराधिकारी आप उद्धव जी को मानते हैं या नहीं. आता अपन हाँ बाइट है. बाला साहब ठाकरे जब थे तब आपके उनके साथ बहुत अच्छे संबंध थे, आप उनका बहुत सम्मान भी करते थे और मैं तब शिवसेना भी कवर करता था, वो आपके पक्ष में भी खड़े रहते थे. आप अब विरासत की बात कर रहे हैं तो सवाल ये है कि क्या उद्धव ठाकरे को आप बाला साहब ठाकरे का विरासत का उत्तराधिकारी मानते हैं या नहीं? दो चीजें हैं, वो बायोलॉजिकली तो उनके बेटे है ही है, उसका तो मेरा वो विषय ही नहीं है जी. तो मैं उस प्रकार से मान लीजिए उनके परिवार में कुछ भी, जब वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था उनकी रेगुलरली. मैं वहिनी को फोन करके पूछता था कि भाई क्या हुआ. वो ऑपरेशन करने से पहले मुझे फोन किया कि बोले भाई आपका भाई साहब क्या सुझाव है. मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या कीजिए. तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई, वो मेरे दुश्मन नहीं है. और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते. जहां तक बाला साहब ठाकरे के विचार है मैं उनके लिए जीऊंगा. मैं बाला साहब ठाकरे के विचारों के लिए उन्होंने और मेरे प्रति उनका अतिशय प्रेम था, अतिशय प्रेम था. तो मैं वो कर्ज भूल नहीं सकता हूं, कर्ज भूल नहीं सकता हूं. और आज जो शिवसेना के साथ हम बैठे, हमारे पास ज्यादा एमएलए हैं फिर भी शिवसेना का मुख्यमंत्री है. वो मेरी बाला साहब को श्रद्धांजलि है. हम पिछले चुनाव में आमने सामने लड़े थे, लेकिन उस चुनाव में मैंने एक शब्द बाला साहब के लिए नहीं बोला था और मैंने पब्लिकली कहा था कि मुझे उद्धव जी कितनी ही गालियां दें लेकिन मैं नहीं बोलूंगा, क्योंकि मैं बाला साहब के प्रति मेरी श्रद्धा है. हे दाखवलं त्यानं परत उनके पारिवारिक क्या समस्या हा व्हिडिओ दाखवा ना त्यानं परत. हो, मैं बाला साहब को आदर करता हूं और भगवान करे मैं जीवन भर उनको आदर करता रहूं. आता याच्यात दोन तीन गोष्टी आहेत. हे मला दाखवण्यापेक्षा त्यांना का नाही दाखवत परत. हे त्यांनाच दाखवा परत, कारण आता मला ते नकली संतान म्हणतायत. तर त्यांना म्हणजे तेच ते झाले ना की 14 साली काय बोलले म्हणून मी ह्या सरकारला गजनी सरकार म्हणतो. म्हणजे 14 साली काय बोलले ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही, आता काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलले उद्या आठवत नाहीत. तर काय मी काय प्रतिक्रिया देऊ याच्याबद्दल. हे हा व्हिडिओ त्यांना दाखवा ना परत. ते बरं कुठे भाषण करतोय त्यांचं त्यांना भान नाही. तेलंगणात जाऊन मला नकली संतान म्हणतात, तेलंगणाचा माझा काय संबंध आहे. मग त्यांना कोणीतरी त्यांच्या, मला कदाचित असं वाटतंय कारण ही सगळी मोठी माणसं आहेत, मोदी वगैरे फार मोठी माणसं आहेत, त्यांना कोणतरी भाषण लिहून देणारा असतो असं म्हणतात. आणि परत टेलिप्रॉम्प्टर असतो. तुमच्या मुलाखतीत टेलिप्रॉम्प्टर तुम्ही कुठे ठेवला असेल नसेल किंवा नसेल म्हणून ते काहीतरी बोलले असतील, पण त्यांचा भाषण लिहिणारा पण बहुतेक आता त्याला मानधन न मिळाल्यामुळे संपावर गेला असावा. त्यात दोन तीन गोष्टी ते बोललेल्या आहेत की जर काही झालं उद्धव ठाकरे पण त्यांनाही काय झालं तर मी धावून जाईन, त्याच्यामध्ये काही माणुसकी आहे. हा कोणा हेच तर आमचं हिंदुत्व आहे. ज्या वेळेला एखादा शिवसैनिक नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पूर आला, कोण बुडत असेल तर त्याला आम्ही असं नाही विचारत तू हिंदू आहेस का मुसलमान आहे. तो स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्याला वाचवतो. हे आमचं हिंदुत्व आहे आणि ह्यालाच माणुसकी म्हणतात. त्यात दुसरे हे आहे की एक दुसरी त्यांची एक आहे ती क्लिप मी तुम्हाला दाखवू इच्छितो, कारण त्याच्यात शिवसेनेविषयी आहे. म्हणजे शिवसेनेची विचारधारा जी आहे. पहिली गोष्ट अशी आहे, बाळासाहेबांचे विचार नक्की मोदीजींना कधी कळलेत. महाराष्ट्र ज्या पद्धतीने ते लुटतायत आणि महाराष्ट्र लुटलाय. अगदी मुंबईची जर का गोष्ट केली तर मुंबईमधलं हिरे व्यापार ते गुजरातला घेऊन गेले, बरोबर आहे. मुंबईमधलं आर्थिक केंद्र जे मी मुद्दामून सांगेन की काँग्रेस सरकारने दिलं होतं तिथे त्यांनी बुलेट ट्रेन आणतायत. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र ज्या वेळेला सर्व कराच्या माध्यमातून 1 रुपया केंद्राला देतो तेव्हा केंद्राकडनं त्याला फक्त 8 पैसे मिळतात. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. आरेची कारशेड मी तेव्हा सांगत होतो की कांजूर मार्गला सगळं एक मोठं टर्मिनल होऊ शकतं. तिकडे त्या टर्मिनसच्या तिकडे त्यांनी आता ती पण जागा देतात असं म्हणतात. पण
आरेची कारशेड जे पर्यावरणाची हानी केलेली आहे हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? म्हणजे बरं, त्याच्यानंतर मुंबईचा विकास, मुंबईच्या एफडी तोडल्या, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? मुंबईला लुटतायत, महाराष्ट्राला लुटतायत, मराठी माणसाला आमच्याकडे जागा नाही असे तुमच्या गुजरातच्या कंपनीकडे जाहिरात करतायत, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? ते बाळासाहेब, त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, असं आता त्यांचं पुढे ते म्हणणं होतं. नाही, आता म्हणूनच म्हटलं की त्यांना बाळासाहेबांचे विचारच नाही कळलेले, बाळासाहेबांचं हिंदुत्वच त्यांना कळलेलं नाहीये. आणि कधीही बाळासाहेबांनी, हे तुम्ही भाषणं काढा, मला आत्ता काहीतरी मी भूमिका बदलल्या अशातला भाग नाहीये. बाळासाहेबांनी प्रत्येक वेळेला जे इथे राहून पाकिस्तानची स्वप्न बघतायत त्यांच्याबद्दल विरोध केलेला आहे, त्यांच्याबद्दल विरोध केलेला आहे. आता काल मोदीजींनी परत मुस्लिम लोकांबद्दल काहीतरी चांगलं बोललेत, ते पण असेल तर दाखवा. ते बोलले